यानंतर आपण पुढचा सामना सुरू करतोय. खार्डी विरुद्ध पडले संघाच्या वैभवने नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी या संघाला. सो नेक्स्ट मॅच पडले वर्सेस खार्डी विल बिगिन विन व्हेरी शॉर्ट. या आपण लगेचच पार्वतीबाई नामदेव भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू सन्मान्य करण रमेश पवार यांच्या माध्यमातून आम्हाला ही सायकल बघायला मिळते मालिकावीरसाठी. ती तुम्हाला थोड्याच वेळात आता प्राईज डिस्ट्रीब्युशन जेव्हा होईल स्पर्धा संपल्यानंतर तुम्हाला ती पाहायला मिळेल. त्याबद्दल निश्चित आम्ही करण रमेश पवार यांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. येस, फायनलच्या मॅचच्या एकही पॉईंट काउंट होणार नाही आहे. फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे, फिल्डिंग असू दे, कुठलाही पॉईंट, मी रन आणि किंवा विकेट म्हणत नाही, कुठलाही पॉईंट काउंट होणार नाही आहे फायनल मॅचचा. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मालिकेवरच्या रेसमध्ये जे खेळाडू असतील त्यांच्यासाठी सूचना आहेत की तुमचे कुठलेही पॉईंट हे फायनल मॅचमधले काउंट होणार नाही आहेत. या आपण वळूया या मॅचकडे आणि निश्चितच वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया एक अप्रतिम आणि एक सुमधुर आवाज हे तुटण्याचे करण काळेंना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस के पाटील चषक 2025 मॅच नंबर 6ला आपण सुरुवात करतोय. गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आणि त्यांच्या विरुद्ध आदर्श क्रिकेट संघ पडले. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल घेऊन स्वप्नील मात्रे. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय मिड ऑफच्या वरतून. बॉल लॉंग ऑफला. वैभव फार वेगाने सुपर्ब आतमध्ये ढकलून दिलाय. आता मिड ऑफचा फिल्डर लॉंग ऑनला जाऊन थ्रो करेल. 3 धावा तोपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तीन धावा पूर्ण करण्यात आल्यात. पण केतन आणि विशालमध्ये चर्चा सुरू आहे. काहीतरी मिस कोऑर्डिनेट कदाचित दोघांमध्ये झालं असं आणि ती चर्चा सध्या दोघेही करतायत. पहिलाच डाव आहे. धावा फलकावरती आपण पाहतोय 3 धावा. विशालच्या बॅटमधून ज्या धावा आल्या मिड ऑफ मिड ऑन आत ठेवलंय. ऑन साईडला काऊ कॉर्नर, ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर, तट या सर्गाचा बाहेर. आता लॉंग ऑफला फिल्डरला आणतायत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आत फिल्डर आहे. शॉर्ट कव्हरचा पॉईंट, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑन. गोलंदाज यार स्वप्नील मात्रे. स्विच हिट, बॉल खाली राहिला. वेगाने टाकला होता तो, स्टंपच्या फार जवळून गेलाय पण संपर्क नव्हता चेंडू आणि बॅटचा चेंडू आणि स्टंपचा हा डॉट बॉल आहे. स्वप्नील मात्रेच्या गोलंदाजीचं हेच वैशिष्ट्य आहे. पेस ऑफ, सीम अप, आउट कटर, ऑफ कटर आणि फार चांगल्या पद्धतीनं व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमधून आपण बऱ्याच वेळेला बघितलं. आणि त्याच्या विरुद्ध मोठे फटकं खेळणं हे चॅलेंज असतं फलंदाजाने. पावपल्यामध्ये 2 बॉल 3 सध्या. समोर लॉफ्ट केला, मिड ऑफला चेस केल्या बॉलने. लॉंग ऑफ कडे चाललाय. वैभवने केली आहे चुकी. बॉल जरूर आल्याबरोबर खाली राहिला पण ज्या वेगाने वैभव आला होता त्या वेगाने वाकणं कठीण होतं. हा चौकार. चार धावा. हुलकावणी चेंडू नाही दिली क्षेत्ररक्षकाला पण क्षेत्ररक्षक देखील ज्या वेगाने आला होता त्या क्षणाला त्याला वाकलं. चेंडूमध्ये बाउन्स नव्हता शेवटच्या क्षणाला जेव्हा बॉल आला वैभवकडे. केतनचा चौकार. फुल लेंथ आहे, लेग स्टंपला बॉल. नो चान्स फॉर फिल्डर.
फ्लिक केलाय, बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेचा बाहेर जाईल. येतोय चौकार. दोन चौकार लागोपाठ येत आहेत आणि टोटल गावदेवी खार्डीचं धाव फलक आपण पाहतोय 11 धावा. 2 बॉल बाकी. कमी गतीने टाकला होता, बॉटम एंडने समोर खेळायचं, डायरेक्ट हिट मिस झालंय. 1 धाव. ही जोडी विशाल आणि केतन सध्या गावदेवी खार्डीची सलामीला आहे. नो लॉस 12. 12 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. नुकतंच आदरणीय माजी उपसरपंच आणि ग्रामीण क्रिकेटवरती ज्यांचं अतोनात प्रेम आहे, स्वतः खेळाडू होते आणि आज मात्र आतापर्यंत या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये जवळपास मालिकावीरच्या 79 बाईक ज्यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत तशा आदरणीय उद्योगपती काशीनाथजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. नाबाद 12 गावदेवी खाडीची सुरुवात. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न. धावा फलकावरती आपण पाहतोय 12 धावा. प्रसादजी परब सरांनी नुकताच उल्लेख केला की सध्याचा जो सीझन आहे हा फार मोठा होत चाललेला आहे. त्याचं कारण थोडं उशिराने आपण सुरुवात केली. नोव्हेंबर एंडिंगला या 2024-25 क्रिकेट हंगामाची सुरुवात झाली. त्यातल्या त्यात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 18 फेब्रुवारी ते 2 मार्च तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या अगोदर पूर्णपणे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही स्पर्धा कंप्लीट व्हायची अथवा मग जानेवारीमध्येच आपल्याला ती कंप्लीट होत असताना पाहायला मिळायची. त्यामुळे त्यानंतर बऱ्याचशा संघ खेळत नसायचे. मात्र सध्याच आपण विचार केला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सुरू आहे. यानंतर 18 फेब्रुवारीला दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं यंदाचं पर्व आपल्या भेटीला येते. 2 फेब्रुवारी नंतर तुम्हाला नागावची नाईट स्पर्धा पाहायला मिळते, उंबारलीची नाईट स्पर्धा पाहायला मिळते, त्याचबरोबर शिरडोनची नाईट स्पर्धा देखील तुमच्या भेटीला येते. सो अशा बऱ्याचशा स्पर्धा यंदाच्या हंगामामधल्या मार्चमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. लॉफ्ट केलाय समोर, लॉंग ऑफला फिल्डर येतोय फार वेगाने, वेल टच कॅच. पहिला हादरा दक्षिणे टिकलेल्या झेलने केतन मात्रे बाद. खार्डीला पहिला झटका. पहिली विकेट धावा फलकावरती आपण पाहतोय 13 धावा आणि मैदानाचा आत आलेला आहे सौरभ मात्रे. ज्या ज्या संघामध्ये सिनियर सोबत यंगस्टर आलेले त्या संघाची कामगिरी जबरदस्त होत असताना आपण पाहतोय. लॉफ्ट केला, बॅट फिरले हातामध्ये, मिस टायमिंग. सिद्धार्थ मिडॉन चांगला प्रयत्न होता पण जवळपास 5 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात त्या ठिकाणी. त्यांच्या अवाक्या बाहेर होता झेल. मिडॉनला डीपमधून
धाव ठोकली होती मॅट हार्डीने. लॉंग ऑनचा फिल्डर वैभव येत होता. दक्ष लॉंग ऑफ वरून येत होता. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर येत होता. स्वतः गोलंदाज येत होता. मात्र या चारही फिल्डरचा वाक्याबाहेरचा अजेल. 15 धावा धावा फलकावरती. सौरभचा फटका फसला होता. सिद्धार्थ पाटील ओव्हर द विकेट एक्सप्रिया मॉलिन कडून. फुल टॉस टाकलाय. स्विंग केलाय. गॅप मध्ये बॉल फ्लॅट आला. वाईड इश लॉंगॉनला क्लिअर करणारा मात्रेचा पहिला षटकार. ट्वेंटी 21 धावा धावा फलकावरती आहेत. चला सौरभ लवकर जायचं तुम्हाला. वेळ कमी आपल्याकडे. वारंवार तुम्हाला मी सूचना करतोय. यानंतर देखील 3 मॅचेस बाकी आहेत. थर्ड क्वार्टर फायनल, सेमी फायनल अँड द ग्रँड फिनाले. ही पकडून 4 मॅच. 21 धावा धाव फलकावरती. त्या षटकातील अजूनही आपण बॉलचा विचार केला तर बॉल बाकी आहेत. अजूनही 3 सिद्धार्थ ओव्हर द विकेटने. कमी गतीने टाकलाय. लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा 30 गॅप वाईडिश लॉंग ऑन. मयूर ठाकूर चांगली फिल्डिंग. थ्रो केलेला आहे. तोपर्यंत आपण पाहतोय सहजरित्या 2 धावा आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर दाखवतोय आपल्याला धावा फलकावरती. नवदेवी खाडेचा 23. कार्डी विरुद्ध पडले. इंटरेस्टिंग मॅच आहे. दोघांनी एक एक सामना जिंकलाय. चेन्स गेम वडोली बीने 2 निसटते विजय मिळवले. कोणीच्या विरुद्ध, सागावच्या विरुद्ध 2 सामने त्यांनी जिंकलेत. फुल लेंथ आहे ऑन साईडला. यावेळेला टर्न करायचा होता पण डाऊन द लेग बॉल आला. दॅट्स अंपायरचा सिग्नल वाईड आणि या वाईडने धावसंख्या पुढे आपण पाहतोय 24. बाळू आता आमच्या सोबत आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर supersports.in ही वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते. धावा धाव फलकावरती 24. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धार्थ. ऑन साइडला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल चालला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार बरोबर बॅटचा मिडल आणि बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सौरभ मात्रेचा दुसरा षटकार या डावामधला. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या बरारी घेते. स्कोमोझॉन 30 धावा आहेत. व्हॉलेंटियर्सला लवकरात लवकर बॉल द्या आणि जर बॉल सापडत नसेल तर नवीन बॉल घेऊन तुम्हाला मॅच कंटिन्यू करायची आहे. लवकर, वेळ कमी, त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना करत आहोत. कॅप्टनचे बॉल आहेत त्यामुळे बॉल फार लांब लांब जात असताना आपण पाहत आहोत. आता मार्केटमध्ये बरेचसे आपल्याला बॉल पाहायला मिळत आहेत. 70-70 सिक्सर सुप्रीमो, निविया, फुल टॉस, 10x. सध्याचा स्कोर षटकाराच्या साह्यानं धावा फलकावरती आपण पाहतोय 30 धावा आहेत. चांगली बॅटिंग. बॉल अजूनही बाकी या षटकातील 1. सिद्धार्थ पाटील. फुल टॉस आहे. खराब बॉल. लॉंग ऑनला पुन्हा हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार आला. 2 षटकांचा खेळ संपला. 1 विकेटचं नुकसान. गावदेवी कार्डेचा धावफलक 36 धावा. 36 for 1 आफ्टर सेकंड ओव्हर.
षटक संपन्न 2 धावा फलकावरती आपण पाहतोय 36 धावा. चला सायरन वाजलाय, वेळ कमी आपल्याकडे. आदरणीय भगवान म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गौरीपाडा काकांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आणि आय थिंक काल सुपर 3ला गौरीशंकर गौरीपाडा संघ क्वालिफाय झालेला आहे. सो आपल्यालाही लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आणि पहिल्या दिवसामध्ये जी स्पोर्ट्स वाकण हे देखील क्वालिफाय झालेले आहेत. त्यांनाही विनंती की आपल्यालाही रिपोर्ट करायचं आहे. एज यावेळेला शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरचा चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश. चांगल्या झेलने डाव संपला विशाल म्हात्रेचा. दुसरा हादरा गावदेवी खार्डीला. दुसरी विकेट धावा फलकावरती आपण पाहतोय 36 धावा. चांगली सुरुवात करतात गोलंदाज थर्ड ओव्हरमध्ये दक्ष म्हात्रे. पहिलाच बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला, लॉफ्ट करायचा होता विशालला, पण एज घेऊन त्याच फिल्डरने शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या जितेशने टिपलेल्या झेलने विशाल म्हात्रे मात्र बाद झालेले आहेत. आणि चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आत येतोय प्रल्हाद पाटील. पॉवर हिटर आहेत से मैदानाच्या आत येत आहेत. चला वेळ कमी आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघासोबत बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील सूचना आहे प्लीज. बॉलर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती दक्ष म्हात्रे. प्रल्हाद पुन्हा स्ट्रायकिंग एंडला. यॉर्कर आलाय, खोदून चालला बॉल मागे, मिडॉनला चेस करून मयूरकडे पहिली धाव. सेकंडचा प्रयत्न आणि तो प्रयत्न करत असताना तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, फोकस करावं लागेल, कारण लॉंग ऑनला ग्रामीणचा चिता आहे. चांगली फिल्डिंग सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 37 37 धावा. उष्णता फार आता जाणवते. मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा होत चालला आणि उष्णतेचं प्रमाण देखील वाढत असताना यावेळेला एज आहे हेल्दी एज आणि शॉर्ट थर्डला फिल्डर फलंदाज बाद. थर्टी 37 धावा धावा फलकावरती आहेत. आणि सौरभ म्हात्रेची विकेट काढली आहे दक्ष म्हात्रेने. चांगली बॉलिंग करतात. विशालची विकेट त्याने काढली आहे, सौरभची विकेट तोच काढतोय. आणि आता मात्र मैदानाचा आत दोन सिनियर खेळाडू आहेत. प्रल्हाद पाटील त्याच्या सोबतीला सूरज फौजदार चा आगमन होत आहे ते 5व्या क्रमांकावरती, जो असेल आता स्ट्रायकिंग एंडला. बॉल तयार दक्ष म्हात्रे उसरकर गावेंकडून ओव्हर द विकेट. पोल करायचा होता, व्यवस्थित जमलं नाही. बॉल स्टंपच्या बाजूने गेलाय मागे. हा डॉट बॉल आहे. जबरदस्त बॉलिंग. मागच्या ओव्हरमध्ये धावा गेल्या होत्या, त्या धावा 24 गेल्या होत्या. त्यामुळे या ओव्हरमध्ये पडल्याच्या गोलंदाजाला कमबॅकच करणं या निवारी होतं आणि सध्या तेच करतोय. खार्डीसारख्या नामवंत संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना अशी कामगिरी तुमची होणं तुम्हाला आत्मविश्वास देऊन जाईल. आणि यंगस्टर आहे दक्ष, जबरदस्त बॉलिंग. फुल लेन टाकलाय, समोर खेळलाय मयूर त्या ठिकाणी, सिंगल तर कंप्लीट.
एका धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. सध्याचा स्कोर 38, बॉल बाकी 1. 2 विकेट काढलेच, 2च धावा पहिल्या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल दक्ष मात्रे बॅकफुटला थांबला होता, पंच करायचा होता, पाटीलला पण जमलं नाही. सो 3 षटकांचा खेळ संपला. 2 धावा, 2 विकेट काढले ते दक्ष मात्रेने. जबरदस्त बॉलिंग आणि अशा पद्धतीनं डाव सध्या पहिला सुरू या मॅचचा. 3 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 38, 38 धावा. धावा फलकावरती विकेट पडलेले असताना 3. थर्टी 38 धावा धावा फलकावरती आहेत. थर्ड ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या आणि आता बॉलिंग मार्कवरती आलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विकेट हॅट्रिकसह 4 विकेट एका षटकामध्ये ज्याने घेतले होते. मॅचला टर्न केली होती. यंगस्टर आहे पण त्याची प्रतिभा, त्याचं टॅलेंट त्याने पहिल्याच मॅचमध्ये दाखवलंय. पाहूयात आता तन्मय या ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करतोय. फौजदारसाठी पहिलाच बॉल, शॉट ऑफ लेन, पूल सक्सेसफुल, मिड विकेटचा बाहेर, षटकार. गरज आहे अशा फटक्यांची, कारण धावा मागच्या षटकामध्ये आला नाही आणि कार्डीचा बॅटिंग ऑर्डरला साजेसा खेळ मागच्या ओव्हरमध्ये झाला नव्हता. षटकारासोबत धावा फलकावरती 44. भव्य स्वागत तन्मयचं केलंय सूरज फौजदारच्या बॅटने. पोललँड टाकलाय, एज घेऊन बॉल भोवऱ्यासारखा गरंगतोय सिली मिड ऑफला. सिंगलने धावसंख्या 45 वरती. प्रल्हाद पाटील येतोय स्ट्रायकिंग एंडला. मागचा मॅचचा विनर लगेचच या मॅचच्या विनर सोबत थर्ड क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहणार आहोत. चेंजके मडुलिबी. आणि पाहूयात या 2 संघांमधून कोणता संघ येतोय. ही कडवी झुंज आहे. हा पहिलाच डाव आपण वाईब असे मिळतात की हा सामना शेवटपर्यंत लंगेल. थ्रू दी लाईन मारलाय, लॉंग ऑन मध्ये बॉल उसळला, फिल्डरचा हातामध्ये थ्रो केलाय त्याने. एकच धाव, चांगली फिल्डिंग. डीप मध्ये आपण पाहतोय वैभव मात्रेला लॉंग ऑनला. सिंगलने धावसंख्या पुढे आपण पाहतोय 46. 46 धावा धावा फलकावरती. बॉल बाकी आहे 3. सूरज फौजदार. लॉफ्ट केलाय बॉटम हँडने, वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून बॉल मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. फौजदारने आता बॉलला फोडायला सुरुवात केली. 2 गगनभेदी षटकार त्याचा बॅटमधून आलेले आहेत आणि या षटकारांच्या साहाय्याने धावसंख्या उभारी घेते आहे. स्कोर वॉज ऑन 52. 52 धावा धावा फलकावरती बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी. बॉल बाकी आहेत अजूनही 2. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. सूरज फौजदार लास्ट ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या आणि त्याच ओव्हरचा रिव्हेंज वचपा काढायचा या ओव्हरमध्ये. 2 षटकार, 2 सिंगल, 14 आलेले 4 बॉलमध्ये. 2 बॉल बाकी. तन्मय 4 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 4 बॉलमध्ये 14. वाईट टाकला, वाईट अंपायरचा सिग्नल. धावसंख्या पुढे 53. 53 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ कार्डी. कार्डी म्हटलं की कार्डी चषक. आज ही स्पर्धा कुठेतरी प्रत्येक कल्याण डोंबिवलीचा खेळाडू वाट पाहत असतो, पण क्रीडांगणाअभावी ती देखील पाहायला मिळत नाही. पण आदरणीय दिनेशजी पाटील साहेब आवर्जून या संघाचा खेळ ऑनलाईन अथवा बऱ्याच वेळेला स्पर्धांमध्ये देखील उपस्थित राहून ते पाहत असतात. फौजदारची विकेट येते 5व्या बॉलवरती, पण त्याने त्याचं काम पूर्ण केलं, कारण या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आल्या त्या 4 बॉलमध्ये 13 धावा. त्याची विकेट येते. धावा फलकावरती कार्डीचा आपण पाहतोय 53 धावा. विकेट आली आहे 4थी. शेवटचा एक बॉल अजून या डावामधला बाकी. आणखी एक पॉवर हिटर मैदानाचा आज चाललाय अनिकेत निघूकर.
बॅटिंग ऑर्डरमध्ये तुम्ही त्यानंतर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल यश फौजदार, आतिश, धरम आज आय थिंक नाही, रोनित, ऑलरेडी 5 फलंदाजांना आपण बघितलं मैदानाच्या आत. बेंच स्ट्रेंथ देखील खार्डीची जबरदस्त आहे, त्यामुळे त्यांना तितकासा विचार करावा लागत नाही. यावेळेला थांबला अनिकेत, जास्त बाहेर होता, वाईड आलाय, वाईडने धावसंख्या 54 वरती. या ज्या काही धावा आहेत या आता बेनिफिट देणार आहेत खार्डीच्या गोलंदाजांना. थर्ड ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या, पण फोर्थ ओव्हरची सुरुवातच भव्य केली. फौजदारचे 2 षटकार या षटकाला प्रोडक्टिव्ह बनवत असताना खार्डीसाठी. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आता गोलंदाज. फुल लेंथ आला, गरंगरत बॉल झाला मागे, डीप स्क्वेअर लेग फिल्डर वेगाने सिद्धार्थ, पहिली धाव, सेकंडचा कॉल, थ्रो येतोय, सिद्धार्थचा थ्रो येईल त्या अगोदर अनिकेत निगुकर पोहोचलाय. धावा मिळत असताना 2 षटकं संपन्न होत्या 4 इथे. डाव अर्थातच खार्डीचा संपला, विकेट पडले 4 आणि टोटल स्कोर उभा केलाय 56 धावा. गावदेवी क्रिकेट संघ खार्डीने 57 धावांचं लक्ष आहे. आदर्श क्रिकेट संघ पडले समोर आणि जशी या मॅचच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल पाव्यात 57 धावा चेस होतील की नाही होणार याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन येतात नामवंत समालोचक टेनिस बॉल क्रिकेटचे आवाज कल्याण डोंबिवलीचा. या ऐकूयात आपण पुन्हा एकदा प्रसादजी परब सरांना. थँक्यू. संदीप भोईर, संदेश पाटील, तानाजी पाटील, विकास पाटील, अमर तांडेल, अजय तांडेल, जय भोईर, धीरज भोईर, धीरज पाटील, जितिकेश भोईर, रोहित तांडेल, अक्षय तांडेल, समीर पाटील, जतीन भोईर, देवेश भोईर, दीपेश भोईर, प्रणील पाटील आणि त्याचबरोबर आर्यन तांडेल या सर्व आमच्या पंच कमिटीचे मनपूर्वक आभार. खूप सुंदर असं आयोजन तुम्हाला दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळते. फक्त व्हेन्यू चेंज झाला आहे, जागा ठिकाण चेंज झाली, मैदान चेंज झालं आहे, ग्राउंड चेंज झालं आहे आणि आपण बघतो ही स्पर्धा ती म्हणजेच उसरगरच्या किंग मैदानावर तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते आहे. चला, फिल्डिंग टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंग टीम ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करते म्हणजेच मयूर आणि मयूरच्या सोबत दक्ष आला आहे आघाडीला डावाची सुरुवात करण्यासाठी. कारण लक्ष खूप चांगलं सेट झालं आहे 4 षटकांच्या सामन्यामध्ये. प्रसाद, चेंडू चॉईस होतोय चेंडू चांगलं सेट करण्यात आले. 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 57 धावा या स्पर्धेमध्ये सामना जिंकण्यासाठी करायच्या त्या आदर्श क्रिकेटला पडले संघाला. 57 इज अ टार्गेट फॉर टीम आदर्श क्रिकेटला पडले. एस के पाटील ट्रॉफी 2025 तिसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. या सामन्यामधला विजेता संघ लगेचच वडवली बी संघाची फाईट करायला आजच्या दिवसातला
तो 7वा सामना असेल आणि त्यानंतर 2 सामने बाकी असतील या स्पर्धेमध्ये. ते उपांत्य फेरी अंतिम फेरी म्हणजे एकूण 3 सामने या सामन्यानंतर बाकी आहेत. चला चेंडू चॉईस झाला आहे. वैभव स्वतः कॅप्टन चेंडू प्रोव्हाइड करतो आहे तो ऑन ग्राउंड फलंदाजांना. 57 टू विन फ्रॉम 4 ओव्हर. 14.25 14 ते 15 धाबाबतीत षटकामागे करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी ते पडले संघाला. षटक क्रमांक पहिला नेहमीच आघाडीचा आणि भरोशाचा गोलंदाज या संघाचा सौरभ मात्रे बोलिंग मार्गवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला असेल तो दक्ष, नॉक स्ट्रायकिंग एंडला असेल तो मयूर. 57 टू विन. टार्गेट चांगलं आहे. स्ट्रायकिंग एंडला राईट हँडर डीपमध्ये आपण बघतोय तो म्हणजेच स्वतः विशाल. येथे तो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. एक डीपमध्ये एक खेळाडू सेट झाला आहे, डीपमध्ये उभा आहे. मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या मध्ये तो प्ले. षटक क्रमांक पहिला सौरभ म्हात्रे जो राऊंड विकेट अटॅक करेल पहिला चेंडू घेऊन. प्रचंड वेग, लेग कटर बॉल बाहेर निघाला, बीट करून गेला तो विकेट किपरच्या थेट हातामध्ये. गुड बॉलिंग. वेग प्रचंड आहे गोलंदाजीमध्ये. फुल टॉस आहे आणि योग्य दिशेने एक्झिक्यूट केला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेऊन चौकार. प्रत्येक वर्षी आपण ही स्पर्धा बघत असतो. जसा मी उल्लेख करतोय की प्रत्येक वर्षी क्रिकेट स्पर्धा सफरा मैदानात आपण बघितली. एस के पाटील जी स्पर्धा नेहमीच आपल्याला जी तारीख यांच्या स्पर्धेची फिक्स असते म्हणजे जानेवारीमध्ये 4 आणि 5 सन्माननीय विनोददादा पाटील यांच्या वाढदिवसाने औचित्यासाठी ही स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करत असतो. फक्त बरोबर 1 महिना स्पर्धेला लेट झाला आहे आणि आपण स्पर्धाही बघतोय ती म्हणजेच उसरगरच्या किंग मैदानावर. आणि नेहमीच आम्हाला स्पर्धेचे आधारस्तंभ नेहमी आम्हाला सढळ असते मदत करणारे. या सर्वांचं तुम्हाला फ्लेक्स बघायला मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट झाला आहे आणि इथं पण अनपेक्षित होतं म्हणजेच मयूरसाठी की थेट चेंडू यष्टीवर आदळतोय. ज्या ठिकाणाहून थ्रो फेकला, ज्या ठिकाणाहून फेकी केली, ज्या ठिकाणाहून चेंडू टार्गेट करण्यात आला यष्टीला, त्या ठिकाणाहून फक्त त्याला एकच यष्टी दिसत होती आणि काय परफेक्ट थ्रो बघायला मिळतोय. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. क्रीजच्या आतमध्ये पोहोचण्याच्या आधीच यष्ट्या वाकल्या. खूपच नाराज झाला आहे मयूर कारण एकही चेंडूचा सामना न करता त्याला तंबूत परतावं लागतं आहे आणि पडले संघाला पहिलाच धक्का लागतोय. डायमंड डकचा शिकार ठरला आहे तो मयूर ठाकूर. धावसंख्या धावफलकावर 4 असताना पहिला फलंदाज बाद होतोय. रनआउट धावचीच्या स्वरूपामध्ये. चला बॅट्समन लगेच पाठवा. आयोजकांच्या सूचना येत आहेत कारण आपल्याला अजूनही नंतर 3 सामने कव्हर करायचे घायात. जवळजवळ आपण बघतो की 3:45 झालेत. जर एक्सपेक्ट करूया आपण 4 वाजता जर हा सामना संपतोय तर आपल्याकडे जेमतेम 2 ते 2.5 तास उरतात आणि त्यामध्ये आपल्याला 3 सामने कव्हर करायचे आहेत. नेहमीच आम्हाला सरळ असते मदत करणारे आपण बघतोय. खूप मोठे फ्लेक्स तुम्हाला एक्झॅक्टली बॉलर्सच्या मागे बघायला मिळत आहेत. सन्माननीय उमेश पाटील, त्यानंतर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील, सन्माननीय राजूदादा पाटील यांचंसुद्धा तुम्हाला कटआउट बघायला मिळते. जे व्यक्तिमत्व आज VIP डाईजमधनं VIP बॉक्समधनं ही स्पर्धा एन्जॉय करतो आहेत म्हणजेच काटेगावचे माजी उपसरपंच आणि आत्तापर्यंत 79 बाईक ज्यांनी मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्ववाले आयोजकांना प्रोव्हाइड केलं. त्याचं स्पॉन्सर म्हणून मालिका वीर म्हणून ते सन्मान्य काशीनाथ पाटील. त्यानंतर आम्ही आवर्जून सन्मानाने नाव घेऊ ते म्हणजेच कॉम्रेड वेणू पी नायर यांचंसुद्धा मला कटआउट बघायला मिळते. त्यांचंसुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणात आभारी ते व्यक्त करत आहोत. राऊंड विकेट सौरभ. ओ क्या बात आहे. लाजवाब चेंडू होता. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. स्वप्नील स्ट्राईक एंडला आल्यानंतर एक वेगळ्याच ताकदीचा चेंडू, वेगळ्याच धाटणीचा चेंडू, वेगळ्याच टप्प्यावरचा चेंडू इथे टाकत असताना सौरभने इथे सरप्राईज केलं आहे स्वप्नीलला. धावसंख्या धावफलकावर 5. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. supersports.in वरही तुम्ही स्पर्धेचा घर बसल्या पाहत आहात. स्ट्राईक एंडला असेल तो दक्ष. इव्हन सौरभच्या विरोधात त्याने चौकारसुद्धा मारला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. तो स्ट्राईक एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील आला आहे 1 डाऊन बॅट्समन. लक्ष मोठं आहे. 57 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी 4 षटकांच्या सामन्यामध्ये. त्यामुळे या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल सामना जिंकण्यासाठी. रिव्हर्सचा अटेम्प्ट व्यवस्थित टायमिंग होत नाही आहे. टॅप शॉट येते
तो पॉईंटला विशालच्या हातामध्ये आणि मिळते ती दक्षला एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली ती 6वर. लक्ष खूप मोठं ठेवण्यात आलं आहे, कारण आपण बघितलं की खूप चांगली बॅटिंग बघितली पहिल्या सत्रामध्ये, चांगला परफॉर्म केला. खास करून सूरजने शेवटच्या टप्प्यात येऊन 2 षटकार मारले. त्यानंतर आपण बघितलं की 22 धावांची खेळी आपल्याला सौरभची बघायला मिळाली, जो सौरभ आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करतोय. सौरभ म्हात्रे टायमिंग करू शकला नाही. चेंडू जातो डीपमध्ये, मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवर येतोय. चेंडू ते कव्हर करून फेकत तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे स्वप्नीलचा. चांगली फेकी, चांगला थ्रो, एक्झॅक्टली ऑन द स्टंप. आणि तोपर्यंत षटक पूर्ण होतं आहे. एका षटकाचा खेळ समाप्त होतो आहे आणि एका षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावर. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. यानंतर 3 सामने कव्हर करायचे आहेत. सहकार्य करा. स्टील रिक्वायर 49 फ्रॉम द 18. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. एस के पाटील चषक 2025. एक ओळख आहे या स्पर्धेची. प्रत्येक वर्षी आपण ही स्पर्धा जानेवारी महिन्यामध्ये बघतो आणि आवर्जून उल्लेख मी निश्चित करेन म्हणजे सन्मान्य अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विनोददादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा दरवर्षी आपण याच तारखेला बघत असतो. पण आता सध्या ग्रामीण आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. सफरा मैदानचं मैदान पुण्यामध्ये मात्र डेव्हलपमेंटला गेल्या कारणाने मात्र त्या ठिकाणी बऱ्याचशा क्रिकेट टुर्ना व्हायच्या. म्हातारडीची क्रिकेट टुर्ना व्हायची, तातडीची क्रिकेट टुर्ना व्हायची. मला असं वाटतं आगासन स्पर्धेसुद्धा टुर्नामेंट तिथेच ठेवायचे आणि मात्र त्यांच्यासाठी मात्र आता मात्र ते मैदानात अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आता त्यांना मात्र ऑप्शन दुसरीकडे शोधावे लागत आहेत. आणि इव्हन आता बघतोय की विशालची टुर्नामेंट देसाईच्या ग्राउंडवर शिफ्ट झालेली आहे. स्वीप केला आहे विशालचा हा चेंडू. टायमिंग झालं नाही या चेंडूवर दक्षकडून. मिळते एकदाच धाव. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. एकमेव चौकार आपण बघितलं पॉवर प्लेमध्ये आला तो सुद्धा दुसऱ्या चेंडूवर, पण त्यानंतर मोठ्या फटक्यांपासून पॉवर प्लेमध्ये सौरभने वंचित ठेवलं. चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 8च धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. स्ट्राईक एंडला पोहोचलाय स्वप्नील. इम्पॉर्टंट ॲसेट आहे या संघाचं. विथ द बॅट, विथ द बॉल, विकेट कीपर, फिल्डर, ऑलराऊंडर. फुलटॉस चेंडू बॅटवर घेतलाय. ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. थेट आपण बघतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड स्ट्रॉंग ऑन क्लिअर करेल. षटकार. हवा के साथ साथ घटा के संग संग. आपण खाली जर तिथे पडदे जर बघितले जे एक्झॅक्टली बाउंड्री लाईनला खाली ज्या ठिकाणी रोप आहे त्या ठिकाणी तुम्हाला समजते की बघा हवेचा झोत किती आहे किंवा हवेचा वेग कुठल्या दिशेने आहे. आणि आपण बघतो की त्या दिशेने चेंडू एक्झिक्यूट केला गेला आणि त्याच हवेचा फायदा उचलत असताना हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेला षटकारासाठी. षटकारांची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे ती 15वर. 57चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. विशालच्या समोर स्वप्नील. ऑन द टोस उभा राहिला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेस केला होता या चेंडूला. पंचाने तेच बघितलं. हा चेंडू त्याच्या रेंजमधला होता, आवाक्यामधला होता आणि पंचाने बघा अजून तिथे उभा राहून तो कटाक्ष टाकतोय की या चेंडू तुम्ही वाईट का नाही दिला. पण पंचाने त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. मनोज पवार त्या ठिकाणी ॲज अ अंपायर म्हणून काम पाहत असताना. धावसंख्या 15. एक गडी बाद. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू. नो मॅन्स लँड. चेंडू त्या ठिकाणी पडतोय स्क्वेअर लेगमध्ये सर्कलच्या थोडासा बाहेर आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या त्या स्वप्नीलने. 2 धावाच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे ती 17वर. 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहे ते 14-40. एका दुसरे मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला या धावसंख्येचा पाठला करायचा आहे तो धीरदत्त बॅटिंग करावी लागेल. चांगली फाईट द्यावी लागेल. चांगली झुंज द्यावी लागेल आणि खास करून त्यांचे जे मेन स्ट्रायकर बॉलर आहेत ना त्यांच्यावर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. पण विशाल संधी देत नाही आहे. समोर खेळण्यासाठी भाग पडते. क्षेत्ररक्षक डीपमध्ये लॉंग ऑफला उभा आहे. चेंडू कव्हर करून फेकल तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. दक्ष पोचला नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि 2 धावा इझिली कंप्लीट आहे चेंडूवर.
धाव फलकावर फक्त धावसंख्येची अंकी जरी ती पण 19 धावा 19. चेसिंग द टोटल ऑफ 57 in 4 ओव्हर. कट केल्या चेंडू मागे जातो ती त्या ठिकाणी शतक थोडेसे बीट झाले आहेत. चेंडू त्याच्या हाताला चाटून मागे जातोय बॅकवर्ड पॉईंटला. चेंडू कव्हर तोपर्यंत 2 धावा तिथे धावून ते पूर्ण होत आहेत. दक्ष पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला आणि 3 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत दक्ष आणि स्वप्नीलमध्ये. शेवट चेंडूवर 3 धावा घेऊन स्ट्राईक स्वतःकडेच रोटेट केले स्वप्नीलने. 3 धावेची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे ती 22 वर. सत्तावन्नचं लक्ष अजूनही 35 धावा करायच्या त्या 12 चेंडूमध्ये. 12 बॉल अँड 35 रन्स टू विन. जसं आपण सातत्याने उल्लेख करतोय की स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेचं बिगुल ऑलरेडी वाजलं आहे. ड्रॉची तारीख सुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. पण कुठल्या गटामध्ये एक अत्यंत भलं मोठं पारितोषिक या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डे नाईट लीग मॅचचा फॉर्मॅट तुम्हाला स्पर्धेत बघायला मिळेल यावर्षी. त्यामुळे यावर्षी काहीतरी नवीन बदल, असा बदल की एकदम वेगळाच बदल बघायला मिळतो आहे. जो या अगोदर कधी असा प्रयोग कधी झाला नव्हता या स्पर्धेमध्ये, तो बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे. इव्हन विद्युत प्रकाशझोतामध्ये आपण ती स्पर्धा बघितली आहे, पण ती 40+ बघितली आहे. पण यावर्षी आपण ती बघू शकाल ती म्हणजेच खुल्या गटासाठी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ती म्हणजेच लीग मॅचमध्ये विद्युत प्रकाशझोतामध्ये डे नाईट फॉर्मॅट. षटक क्रमांक 3 गोलंदाज घेऊन येतोय. लेफ्ट हँडर आहे सूरज बैकर. 12-35. 12 चेंडूंनी 35 धाव्यांची गरज. सूरज बैकर समोर स्वप्नील. स्लाइस केल्या, फक्त दिशा दिली आहे. गतीचा वापर केला, टप्प्याचा वापर केला, फक्त दिशा दिली. जेंटल टच आणि चेंडू थेट सीमारेषे बाहेर चौकार. तर बॅटचा फेस ओव्हर करून फक्त दिशा दिली चेंडूला. डेलिकेट टच. पहिल्या चेंडूवर आपण बघतो की चौकार वसूल केलाय. प्रत्येक वेळी ताकद उपयोगी नसते, युक्तीसुद्धा वापरावी लागते. तो युक्ती तिथे वापरली ती फलंदाज स्वप्नीलने. 12 चेंडूत 35 करायचे होते, आता मात्र 11 चेंडूत करायचे होते 31 धावा. सूरज बैकर पुढचा चेंडू घेऊन. डावखुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक्स्ट्रा बाउन्स. लास्ट मोमेंटला डक केलं त्या ठिकाणी स्वप्नीलने. स्वतःला बचावलं, सेफ केलं स्वतःला, जाऊ दिला चेंडू. तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली उसळी होती या चेंडूला, त्यामुळे बचावात्मक भूमिका इथे मात्र दाखवली. पवित्रा घेतला आणि चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड बॉल डॉट. पुन्हा तोच फटका. क्षेत्रक्षेत्राचा बिझी झाला त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत चेंडू त्यातून निघून थेट थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून. अप्पर कट, स्लाइस, डेलिकेट टच, जेंटल टच, हे फटके आपल्या बॅटमधून दाखवतोय तो स्वप्नील. वेग प्रचंड आहे ते म्हणजेच गोलंदाज सूरज बैकरकडे. त्याचा फायदा उचलतो, कारण आपण बघतो की लेफ्ट आर्म बॉलर आहे. क्रिजच्या एका कोपऱ्यात गोलंदाजी तो करतोय आणि चेंडू नॅचरली बाहेर निघत आहेत, लेग कट होत आहेत आणि त्याचा फायदा स्वप्नील उचलतोय. अत्यंत शांत डोक्याने फलंदाजी स्वप्नीलची बघायला मिळते. 2 चौकार त्याने वसूल केले. चेंडू शिल्लक आहेत तर 9 आणि करायच्या त्या 27 धावा. टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. मेरिटवर बॅटिंग करतोय स्वप्नील. पुढचा चेंडू. स्लाइस केले हवेमध्ये चेंडू. गॅप खूप मोठा आहे, बरोबर गॅप हेरलाय आणि काय फटका आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा दर्जेदार 3रा चौकार या षटकामधला. म्हणून मगाशी म्हटलं की मेरिटवर बॅटिंग करतोय. जिथे क्षेत्र खाली आहे त्या क्षेत्रामध्ये धावा वसूल करतोय. 2 डेलिकेटच्या शॉर्ट राऊंड बघितलं की चौकार थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर.
त्यानंतर अजून एक चौकार आपण बघतोय स्लाइसच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉईंटला वसूल केला आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 8 करायच्या त्या 23 धावा. 8 चेंडू 23. या 3 चौकारामुळे स्वप्नीलचा कॉन्फिडन्स वाढला आहे. एक नवं चैतन्य निर्माण केलं ते म्हणजेच स्वप्नील म्हात्रेने आपल्या संघामध्ये. त्या संघाने सर्व खेळाडू चिरअप करतायत म्हणजेच स्वप्नीलला, कारण आता मात्र अजूनही हा सामना थोडासा जवळ आणला आहे या 3 चौकारामुळे. 8 चेंडू 23 धावा. चांगला कॉन्टेस्ट कार्डी वर्सेस परडले. 8 चेंडू 23 धावांची अजूनही गरज. चांगला समाचार या षटकामध्ये घेतला आहे. इवन फक्त एकच बॉल डॉट टाकला आहे तो म्हणजेच सूरजने. चेंडू हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी गॅप शोधू शकला नाही. पुन्हा तोच फटका. डेलिकेट टच दाखवून खेळायचा होता पण एलिव्हेशनसुद्धा मिळालं नाही. गॅप शोधू शकला नाही आहे. बरोबर त्या ठिकाणी विशाल उभा होता. विशालच्या हातामध्ये त्या झोडीमध्ये जाऊन विसावतोय आणि यश फायनली मिळते ते गोलंदाज या षटकामध्ये सूरज बैकरला. स्वप्नील थोडासा निराश मनाने जड पावलाने ग्राउंड सोडतोय. इव्हन चांगलं त्याने फेस केलं होतं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे त्याच्या 3ही फटक्यांमध्ये बघायला मिळालं. या 3 चौकारामुळे धावसंख्या बघतो ती म्हणजे 34 धावा धावफलकावर. लक्ष 57 आहे. अजूनही करायचे आहेत त्या मैदानावर 23 धावा 7 चेंडूमध्ये. स्वतः कॅप्टन आता मैदानावर येतो बॅटिंगसाठी. संघनायक वैभव. सूरज लास्टचा चेंडू, शेवटचा चेंडू घेऊन वैभवने हा चेंडू ऑनसाईडला पूल केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्केलिंगमध्ये चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. बॅकअपसाठी खेळाडू आहे अनिकेत निघोकर. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर. सामना आता गेल्या शेवट षटकामध्ये जिथे मात्र 6 चेंडूत करायचे ते 22 धावा. आपण जर मागचा सामना बघितला तर मागचा सामना सुद्धा तसंच चित्र होतं. कोणी सांगण्याचं चित्र उभारलं होतं आणि 6 चेंडूत 22 धावा करायच्या होत्या वडवली बी संघाला. त्या धावसंख्येचा त्यांनी पाठलाग केला होता. इथे सुद्धा समीकरण तेच आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे पडले संघाला. 6 बॉल अँड 22 रन्स टू विन इन लास्ट ओव्हर. सामना लगेच सुरू करा आणि सामना संपल्या लगेच विजेत्या संघाच्या संगणकाने टॉससाठी यायचं आहे. वडवली बी संघाचा संगणक ऑलरेडी आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहे. टॉस आपण लगेचच कंप्लीट करू. त्यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. म्हणजे एकूण 3 सामन्याचं शेड्यूल अजूनही बाकी आहे. याचा इशारा पहिल्या चेंडूवर वाईट बॉल आणि वाईट बॉलमुळे धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या बोलली ती आपण बघतो म्हणजेच 35वर. अजूनही करायच्या त्या 22. 6 चेंडू 22 धावा. आतिश क्या बात आहे. वेगवान चेंडू होता. सरळ बॅटने समोर खेळायचा प्रयत्न बघा तो ड्रिल करून दाखवतोय. ह्या फटका मला समोरच खेळायचा होता. इवन आपण बघतो की स्क्रीनच्या एक्झॅक्टली चिटकून एक खेळाडू उभा आहे. एक लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग. 4 खेळाडू बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतायत. हो चेंडू उंच गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगमध्ये जज करतोय. बरोबर त्याच्या हातामध्ये झेल आणि फलंदाज इथे वैभव फेल.
चेंडू शिल्लक आहे त्या मैदानावर 4 आणि करायच्या त्या मैदानावर आता 21 धावा. 4 षटकारच मारावे लागतील आता पडले संघाच्या फलंदाजांना. बॅट्समन लगेच ग्राउंडच्या आतमध्ये जा. सोहम येतोय नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये. 4 चेंडूत 21 धाव्यांची गरज आहे पडले संघाला पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. आणि 20 धावा जरी तुम्ही करताय 4 चेंडूमध्ये सुद्धा तुम्ही जिंकू शकता विकेटच्या आधारावर. कारण आपण बघितलं की 4 फलंदाज सर्वप्रथम खार्डी संघाने गमावले. आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेले आहेत ते पडले संघाने. त्यामुळे विकेटच्या आधारावर तुम्ही जिंकू शकता आणि इव्हन टॉससुद्धा पडले संघाने जिंकलेला आहे. हो हो हो, काय शॉट आहे. टायमिंग बघा, ताकद बघा, प्लेसमेंट बघा, परफेक्ट. सगळ्या गोष्टी जुळून आल्या त्या फटक्यावर. ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. बघते ते म्हणजेच 3 आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. अजूनही 2 षटकार 1 चौकार मॅचला एक वेगळी दिशा देईल, विजयाची दिशा देईल ती म्हणजेच पडले संघाला. आतिश बॉलिंग मार्कवर पुन्हा सज्ज होईल. आता मात्र जबाबदारी वाढली आतिशची. कारण बघतो की सामना आता मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल. कारण ज्याप्रमाणे सोहनने षटकार मारला आहे तो कॉन्फिडन्स साफ झळकतो त्याच्या फलंदाजीमध्ये. हो, टायमिंग करू शकलं या ठिकाणी. शतशती डीपमध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करून फेक करतोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे आणि एका दार समाधान मानावं लागेल. दक्ष जो बराच वेळापासून खेळपट्टीवर उभा आहे, इव्हन आघाडीला तो आला होता बॅटिंगला, तो आता स्ट्रायकिंग एंडला येईल. आतापर्यंत दक्षने 1 चौकार 2 डॉट 2 सिंगल म्हणजे 5च चेंडू खेळू शकला आहे दक्ष. चेंडू शिल्लक आहे ते 2 करायचे ते अजूनही 14. मिस टाईम आहे फटका. आणि आता मात्र जवळजवळ आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिली आहे, औपचारिकता बाकी राहिली आहे ती खाडीच्या गोलंदाजांसाठी, बॉलरसाठी. कारण एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे 13 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना पूर्ण एकतर्फी करून टाकला आहे. शेवटचा चेंडू आणि 13 धावांची गरज पडले संघाला. हो, हा फटका लवकर येणं गरजेचं होतं. चांगलं टायमिंग केलं आहे चेंडूवर बघा आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. चला कॅप्टन लगेचच या व्यासपीठावर जास्त वेळ न घेता. विशाल म्हात्रे संघनायक आहेत गावदेवी खार्डी संघाचे. आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर या. ऑलरेडी वडोली बी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. गौरीपाड्याचे भगवान म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. चला वडवली बी संघाचे संघनायक आपण या. शुभम यायचं आपण